शाहू मार्केट यार्डातील तांदूळ चोरी प्रकरणी 3 महिलांना अटक. 1,16,392 रुपयांची 72 तांदळांची पोती जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. पुढील तपास शाहूपुरी पोलिसांकडे. कोल्हापूर येथील शाहू मार्केट यार्ड परिसरातून तांदळाच्या पोत्यांची चोरी करणाऱ्या 3 महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या कारवाईत 1,16,392 रुपये किमतीची 72 तांदळांची पोती जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध वाढणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत होते. दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार राजेंद्रनगर परिसरातील अश्विनी दत्ता नाईक हिची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान तिने इतर 2 महिला साथीदारांसह शाहू मार्केट यार्डमधील गोदामातून तांदळाची पोती चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरीस गेलेली 72 तांदळांची पोती जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 1,16,392 रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात 3 महिलांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करतायत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाहू, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, सत्यजित तानोगडे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, शुभम संगपाळ, लखन पाटील, सचिन पाटील, विलास किरोळकर, संजय पडवळ तसंच महिला पोलीस कर्मचारी सायली कुलकर्णी यांनी केली.